PM श्री जीप प्राथमिक केंद्र शाळा येथे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न। मालेगाव शहरातील PM श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा येथे आज रोजी ह्या शाळेत शिकणारे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याने ह्या कार्यक्रमाचे माजी विद्यार्थी माजी सरपंच डॉक्टर विवेक विश्वनाथ माने यांच्या हस्ते प्रथम विद्येची देवता माता सावित्री व महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष खुरसडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला। शिव वैभव वाघमारे यांचे कारकिर्दीत जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल झाल्या असल्याने परंतु काही मोजक्या मागण्या जसे CCTV कॅमेरा, पिण्याच्या पाण्याची बोर ही समितीने द्यावी अशी मागणी अनुपमा देशमुख यांनी केली। यावेळी अरविंद बानायतकर, प्रवीण पाटील सर यांनी 8 दिवसात देण्याचे आवाहन केले आहे। यावेळी गणेश अहिर सुद्धा उपस्थित होते। यावेळी भोजन म्हणून सुनील राऊत यांनी दिले। यावेळी उपस्थित शाळा समितीचे संजू कानेर, सुभाष बळी पत्रकार, धीरज कानेर, संगपाल पखाले, संजय पहारे, नरेंद्र गायकवाड, राधा चव्हाण, कांताबाई बळी, वंदना पखाले, शेख मजहर, कुमारी नेहा मांडवगडे उपस्थित खिल्लारे, डॉक्टर निलेश मानधने, डॉक्टर सतीश घुगे, विनोद बानायतकर, अनिल काबरा, प्रमोद गौरकर, केंद्र प्रमुख प्रशांत वादळकर, अजय घुगे, राजेंद्र जिंतुरकर, संतोष सेटे, सागर अहिर, ज्ञानेश्वर आढाव, विशाल पंतरे, गजानन काळे, शशिकांत पाटील, सुधीर कावरखे अशी माहिती मराठा सेवा संघाचे मालेगाव तालुका अध्यक्ष तेजराव पाटील यांनी दिली। प्रतिनिधी विठ्ठल भागवत। पर्यंत शिकल्यानंतर सुद्धा आम्ही इंग्लिश मीडियम मध्ये जाऊन शिक्षण घेतली। आज या शाळेतही माझा पाया पक्का केला होता। या शाळेच्या शिक्षणाने मला मजबूत केलं होतं, म्हणून मी आज या शाळेच्या भरोशावर डॉक्टर होऊ शकलो आणि या शाळेचा विद्यार्थी आहे। सांगण्याचा उद्देश एवढाच की आज जे लोकांना फॅड लागलेलं आहे की इंग्लिश शाळेतच शिकलं पाहिजे आणि त्या शाळेतच गेला तरच मुलगा पुढे जातो, हा चुकीचा समज आहे। पाया हा चांगल्या शिक्षणाने चांगला होत असतो आणि इथे जे शिक्षक आहेत, जसं पाटील सरांनी सांगितलं की यांचे शिक्षण जे आहे सरकारने यांना यांच्या क्वालिटी म्हणजे यांची जी शिक्षणाची दर्जा आहे ते पाहून यांना आपला इथे जॉब दिलेला आहे। जसं प्रायव्हेट शाळेमध्ये बघाल तुम्ही तर तिथे या प्रकारचं हे नाही आहे पद्धत। तेव्हा इथे उच्च शिक्षित आणि चांगला शिक्षक वर्ग आहे, हे लोकांना आपण पोहोचवलं पाहिजे, समजवलं पाहिजे, ती आमची सुद्धा जबाबदारी आहे। तेव्हा माझं एवढंच उपस्थित पालकांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमचे विद्यार्थी तर आहेत, ते पालक टाकतच आहात, तुमच्या आजूबाजूच्या शेजारच्या लोकांना सुद्धा आणा आणि त्यांना दाखवा शाळेमधल्या सुविधा। आम्ही असताना हे अत्याधुनिकपणा नव्हता, आता तुम्ही जे आम्हाला दाखवलं की प्रत्येक शाळेमध्ये CCTV लागणार, प्रोजेक्टर आलं, त्याच्यानंतर सायन्स लॅब आली, ॲस्ट्रॉनॉमिकल लॅब आली, म्हणजे आज या मराठी शाळेमध्ये काय नाही। आपण आज एका इंग्लिश कॉन्व्हेंटच्या स्कूल सोबत कॉम्पिटिशन करून राहिलेलो आहे, करणार आहे। आणि आज या शाळेमध्ये पहिल्या वर्गापासून इंग्लिश शिकवतात। आम्हाला 5व्या वर्गापासून इंग्लिश सब्जेक्ट आला होता, जो तुम्ही पहिल्या वर्गात शिकताय तो आम्ही 5व्या वर्गात शिकलो, अबाउट ABCD। आता तुम्ही पहिल्या वर्गात शिकताय, मी 5व्या वर्गात ABCD शिकली होती बेटा। तोपर्यंत आम्हाला ABCDच माहित नव्हती, अबकडं माहित होतं, 1 2 3 4 माहित होतं, 1 2 3 4 माहित नव्हतं। आता तुम्हाला पहिल्या वर्गापासून म्हणजे विचार करा मुलांना किती लवकर इंग्लिशचं ज्ञान प्राप्त होणार आहे। खरोखर म्हणजे इथे आल्यानंतर ज्या गोष्टी मला कळाल्या आणि शिक्षकांनी कमिटीने जे कामं केले त्याबद्दल मी खरोखर त्यांना म्हणजे त्यांचा फार काय मनापासून आभार मानतो। खूप खूप धन्यवाद सर, आमच्या शाळेला तुम्ही एवढा मोठा दर्जा दिला आणि मी तुम्हाला शुभेच्छा देतो भावी वाटचालीसाठी की जास्तीत जास्त कामं तुमच्या हातून या शाळेसाठी घडावे। आणि जसे की या शाळेचे ज्या अडचणी आहेत, जसं की बोर, CCTV किंवा हे पेवर ब्लॉक इथे चिखल होतो, या बाबतीत नक्की मी माझ्याकडनं तुम्हाला मदत करेलच। उपस्थित असलेले आमचे सगळे बांधव जे आहेत सगळे तयार आहेत तुम्हाला हे करायला। कोणी राजकीय लोक तुम्हाला मदत करो की नको, आम्ही इथं राजकारण म्हणून आलेलो नाही, इथं नगरसेवक अध्यक्ष आले, आम्ही आहे, पण आम्हाला त्याचा विषय नाही घ्यायचा आहे।
आम्हाला आमची शाळा म्हणून तुम्हाला मदत करायचं आहे आणि आम्ही आजही तुमचे विद्यार्थीच आहे मॅडम. मी जरी सिनियर असलो तरी विद्यार्थी म्हणून आदेश द्यायचा तुम्ही. शिक्षक हा शिक्षकच असतो आणि माणूस आयुष्यभर शिकतच असतो, तो विद्यार्थीच असतो. तेव्हा तुम्ही आम्हाला कधीही बोलावू शकता, कान पकडून सांगू शकता की शब्द दिला होता मान्य साहेब, काम नाही केलं तुम्ही. तेव्हा हे अधिकार तुम्हाला आहे आणि एक शाळा शिक्षक म्हणून तुम्ही इथं आपला विद्यार्थी म्हणून नेहमी जवळ ठेवाल अशी मी अपेक्षा ठेवतो आणि सर्व मुलांना मी शुभेच्छा देतो. आणि इथं पाणीची समिती मी काहीतरी बोरवलचं लवकरात लवकर मार्गी लावून देतो. CCTVचं सुद्धा. आणि दुसरा महत्वाचा विषय की सुरक्षाचं जे आहे की तुम्हाला याचा ठराव घेऊन व्हिडिओ केंद्र प्रमुख यांच्याकडे नगरपंचायतला सुद्धा द्या, जिल्हा परिषदला मला माझ्यापर्यंत द्या. मी पोलीस स्टेशनला देतो. इथे कायम एक पोलिसाची ड्युटी, कायम पोलिसाची. आणि दुसरा तुमची जी मागणी होती की समोरचं गेट बंद झालं पाहिजे, मागणं चालू केलं पाहिजे, याची सुद्धा मागणी आपण व्हिडिओकडे केंद्र प्रमुख नगरपंचायत जिल्हा परिषदकडे तुम्ही करा. आम्ही तुमच्या सोबत. त्यानंतर इथे स्वच्छतेचा जो भाग आहे, इथे जी घाण केल्या जाते ती घाण होऊ नये त्याच्या प्रकारचा एक ठराव तुम्ही द्या, तो सगळीकडे द्या. आणि ते सुद्धा आपण घडून आणू आणि इकडचं जे गेट आहे ते सुद्धा करून आणू. आणि हे तुमचं स्वप्न आहे तर आमचं सुद्धा स्वप्न आहे. आम्ही ते नक्कीच मार्गी लावू असे तुम्हाला शब्द देतो आणि माझे 2 शब्द